परिवर्तन। आजपर्यंत जो माणूस माझ्यापर्यंत आपले काम घेऊन पोहोचला त्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय। यापुढेही मी ते अविरतपणे सुरू ठेवणार आहे। संत बागडे बाबा यांच्या दारात उभे राहून भल्या भल्यांची खोटं बोलण्याची हिम्मत होत नाही, म्हणून मी संत बागडे बाबांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही जर मला येत्या विधानसभा निवडणुकीत संधी दिली तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केले। मारोळी तालुका मंगळवेढा येथील संत बागडे बाबा आश्रमात आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी उपसरपंच रामचंद्र जाधव, अप्पासाहेब मानेक, गुलाब थोर बोले, बाळासाहेब शिंदे, रमेश पवार, कृष्णदेव लोंढे, चंद्रकांत देवकर, इंद्रजित पवार, तानाजी चव्हाण, नाथा काशीद, यशवंत होळकर, सुरेश कांबळे, अण्णा वाघसे, दादा बुरुंगले यांच्यासह मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मारोळी येथील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। यावेळी बोलताना सावंत म्हणाले की महिलांसाठी आयोजित केलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम केवळ तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलाय। प्रत्यक्षात मला महिलांसाठी मोठं काम करायचंय। मी सर्व स्तरातील लोकांसाठी माझ्या पद्धतीने काम केलंय। सिनी अभिनेत्री पूजा काळभोर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांना शैलजा अनिल सावंत यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले।